नमस्कार विदर्भवासियांनो, आपल्या आवडत्या विदर्भ मान्सून या यूट्यूब चॅनलमध्ये आज पुन्हा एकदा आपले खूप खूप स्वागत आहे। आज 29 जून म्हणजे शनिवार। मी प्रदीप राऊत, हवामान अभ्यासक। तर आज आपण बघणार आहोत की जवळपास पुढील आठवडाभर विदर्भात नेमकं पावसाचं कसं वातावरण राहणार आहे। कारण की आपल्याला माहिती आहे की जवळपास 21-22 तारखेपासून विदर्भात जोरात पावसाला सुरुवात झाली होती, परंतु तो पाहिजे तसा बरसलेला नाही। कारण की अनेक शेतकऱ्यांच्या कमेंट्स आपण जेव्हा बघतो तेव्हा आपल्या लक्षात आलं की पाऊस बरसला, अनेक ठिकाणी खूप जास्त पडला, परंतु काही ठिकाणी अतिशय कमी पडला। त्यामुळे हे असमान जे वितरण पावसाचं आहे त्यामुळे विदर्भातील शेतकरी थोडा चिंतातूर झाला आहे। आणि आम्हाला प्रत्यक्षात फोनवरून, काही मेसेजेसमधून आणि कमेंट्समधून लक्षात आलं आहे की काही भागात अजूनही पावसाची कमतरता झालेली आहे। म्हणजे असमान वाटप असल्यामुळं हा प्रश्न उद्भवला आहे। त्यामुळेच विदर्भातील कास्तकार चिंतातूर झालेले आहे। पूर्व विदर्भातील भंडारा, नागपूर, गडचिरोली वगैरे भागात थोडंफार प्रमाण आहे। सोबतच बुलढाणा, अकोल्याच्याही भागात आहे। मात्र अमरावती असेल, नागपूर असेल, अशा काही भागामध्ये प्रमाण फार कमी आहे। परंतु आता काळजी करण्याची गरज नाही, कारण की पुढचे 2 दिवस म्हणजे आज आणि उद्या, परवा, पुढचे 2 ते 3 दिवस विदर्भात जोरदार पाऊस होणार आहे। आणि विशेषतः रात्री उशिरानंतर हा पाऊस कोसळेल आणि मोठ्या प्रमाणात कोसळेल। त्यामुळं ज्यांनी पेरणी केली असेल, ज्यांची पेरणीला 1-2-4 दिवस झाले असतील, त्यांनी काळजी करण्याची अजिबात गरज नाही। कारण की पुढचे 2 दिवस विदर्भात अतिशय चांगला दमदार पाऊस होण्याची शक्यता आहे। तर आता आपण नेमकं बघू की हा पाऊस कसा असेल। जर आपण संपूर्ण भारताचं जर चित्र लक्षात घेतलं तर मान्सूनचा जवळपास भारताच्या अर्ध्याहून अधिक भागात पोहोचला आहे आणि लवकरच तो इतरही भागात पोहोचेल। जवळपास इकडे दिल्ली, मध्य प्रदेश, दिल्ली असेल, गुजरात असेल, याही भागात, इकडे उत्तर प्रदेश, बिहार वगैरे या संपूर्ण भागात या मान्सूनने आता धडक दिलेली आहे। वास्तविक 21 तारखेपासून विदर्भात मान्सूनला जोरदार सुरुवात झाली होती, परंतु आम्ही आधी सांगितल्याप्रमाणे तो असमतोल प्रमाणात बरसत आहे। आपण बघतो की जवळपास अकोला, बुलढाणा, वाशिम, यवतमाळ, वर्धा या जिल्ह्यात सरासरी किंबहुना सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाला थोडा बहुत। परंतु त्याचसोबत अमरावती, नागपूर, इकडे चंद्रपूर आणि गडचिरोली या भागात पावसाचं प्रमाण हे अतिशय कमी होतं। तो कमी प्रमाणात बरसला, अशी एकंदरीत स्थिती आहे गेल्या 8 दिवसातली। त्यामुळे या भागातली जी काही शेतकरी आहे, अमरावती, नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली असेल, सोबतच अकोल्याचा काही भाग असेल, तर येथे शेतकरी थोडे चिंतातूर झाले आहे। परंतु त्यांनी आता काळजी करण्याचा गरज नाही, कारण पुढचे 2 दिवस विदर्भाच्या अनेक भागात जोरदार पाऊस कोसळणार आहे। जर आपण IMDची सॅटेलाईट इमेज बघितली तर आपल्या लक्षात येईल की या भागात 2 सायक्लोनिक सर्क्युलेशन तयार झालं आहे। इकडे मुंबई आणि गुजरातच्या भागात एक सायक्लोनिक सर्क्युलेशन आहे। तर आपण बघतो आहे की याही भागात एक सायक्लोनिक सर्क्युलेशन बंगालच्या सागराच्या दरम्यान तयार झालं आहे आणि इथून एक ट्रफ रेषा गेली आहे जी विदर्भाच्या काही भागातून गेलेली आहे। तर त्यामुळं आणि याही भागातून आपण बघतो की इकडे कोकण किनारपट्टीला एक ट्रफ रेषा कर्नाटकापर्यंत तयार झाली आहे। तर यामुळेच पुढच्या 2 दिवस ते 3 दिवस हा संपूर्ण जो विदर्भाचा भाग आहे, विशेषतः उत्तरेकडचा जो भाग आहे, तर यामध्ये जोरदार, मध्यम, काही ठिकाणी मुसळधार असा पाऊस होण्याची शक्यता आहे। आपण आता बघू नेमकं की कोणत्या भागात कसा पाऊस होईल। तर जर आपण बघितलं तर नागपूर जिल्ह्याचा आढावा घेतला, नागपूर जिल्ह्यात सावनेर, रामटेक वगैरे जर हा भाग जर सोडला तर जवळपास इकडे हा जो पूर्वेकडचा जो भाग आहे नागपूर जिल्ह्यात आहे, या भागात जोरदार पावसाची शक्यता आहे। पुढचा हा जो भाग आहे, इकडे कोंडाळी आहे, इकडे धामणा, हिंगणा, धामणा सोबत याही भागात मध्यम ते जोरदार पाऊस होऊ शकतो। सार्वत्रिक पाऊस नाही आहे नागपूर जिल्ह्यात, परंतु भंडारा जिल्ह्याच्या काही भागात, विशेषतः उत्तरेकडचा जो भाग आहे, वारशिवनी असेल, चांगजरी असेल, तिरोडा असेल, या भागात तुमसर आहे, या भागात जोरदार पाऊस होईल। सोबतच गोंदियात मात्र जबरदस्त असा पाऊस होणार आहे। गोंदिया जिल्हा, गोरेगाव, आमगाव, देवरी वगैरे हा जो भाग, हा संपूर्ण भाग आहे, इथे जबरदस्त असा पाऊस होण्याची शक्यता आहे। त्यामध्ये साक्रीटोला असेल आणि उर्वरित संपूर्ण म्हणजे गोंदिया जिल्ह्यात आज दुपारनंतर, सायंकाळी आणि रात्री उशिरा म्हणजे पुढच्या 24 तासात जबरदस्त असा मुसळधार पाऊस, काही ठिकाणी जोरदार पाऊस हा संपूर्ण गोंदिया जिल्ह्याच्या भागात होऊ शकतो आज आणि उद्या, अशी शक्यता आहे। तर गडचिरोली जिल्ह्याच्याही अनेक भागात आज जोरदार पाऊस होऊ शकतो। त्यामध्ये गडचिरोली, चामोर्शी, मुलचेरा, एटापल्ली, रेणापल्ली, भामरागड, गिरवाडा वगैरे हा जो भाग आहे, सिरोंचा वगैरे, इथे जबरदस्त असा मुसळधार पाऊस होणार आहे। सोबतच चंद्रपूर जिल्ह्याच्याही अनेक भागात, भातवाडी असेल, भद्रावती असेल, सोबतच कुंडेवाडा असेल, चंद्रपूर, सावली, मूल या संपूर्ण भागामध्ये पवनी असेल, जबरदस्त असा मुसळधार पाऊस होऊ शकतो अशी शक्यता आहे। यवतमाळ जिल्ह्याची पांढरकवडा, घाटंजी, कारंजा, वणी, सोबतच रुई, जवई, नेर,
या संपूर्ण भागामध्ये जबरदस्त असा पाऊस होऊ शकतो। मुसळधार जरी नसला तरी जोरदार पाऊस या संपूर्ण भागात होण्याची शक्यता आहे। वर्धा जिल्ह्याच्याही अनेक भागात जबरदस्त असा पाऊस होऊ शकतो। त्यामध्ये वर्धा, आर्वी, देवळी, पुलगाव, सोबतच इकडे आर्वी, आष्टी हा जो भाग आहे, सोबतच इकडे हिंगणघाट वगैरे या भागात जबरदस्त असा पाऊस काही ठिकाणी मुसळधार स्वरूपाचा, विशेषतः धामणगाव, आपला पुलगाव असेल, देवळी असेल, वर्धा या भागात, आर्वी, आष्टीच्या भागात जोरदार ते अतिजोरदार पाऊस होऊ शकतो अशी शक्यता आहे। तर सोबतच जे काही वाढवणा, लाळगड, कारंजा वगैरे याही भागात मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो। तळेगाव, आर्वी, आष्टी, कारंजा याही भागात हलक्या मध्यम ते काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस आज सायंकाळनंतर रात्री उशिरापर्यंत आणि उद्यासुद्धा सायंकाळी या संपूर्ण भागात मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे। अमरावती जिल्ह्याचा जर आढावा घेतला तर अमरावती जिल्ह्याच्याही जवळपास भागामध्ये आज जोरदार पावसाची शक्यता आहे। अनेक ठिकाणी मध्यम जोरदार तर काही ठिकाणी मुसळधार पाऊससुद्धा होऊ शकतो। विशेषतः उत्तरेकडचा जो भाग आहे त्यामध्ये वरुड, मोर्शी, इकडे मोजरी, तिवसा, नांदगाव, खंडेश्वर, धामणगाव रेल्वे आणि चांदूर रेल्वे या भागात मध्यम जोरदार ते काही ठिकाणी मुसळधार स्वरूपाचा पाऊस आज सायंकाळनंतर रात्री उशिरा मध्यरात्रीपर्यंत होऊ शकतो अशी शक्यता आहे। तर मध्यरात्रीनंतर या भागात जोरदार पावसाची शक्यता आहे। सोबतच इकडे धारणी, चिखलदरा, अचलपूर, चांदूर बाजार याही भागात मध्यम जोरदार पावसाची शक्यता असून अमरावती, बडनेरा, नांदगाव, खंडेश्वर, सोबतच दर्यापूर या संपूर्ण भागामध्ये मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस आज होऊ शकतो। पेरणीला पोषक असा पाऊस हा होईल, त्यामुळे चिंता करण्याचं कारण नाही। यानंतर आपण अकोला जिल्ह्याचं बघू। अकोला जिल्ह्याच्या संपूर्ण भागात आज दमदार पावसाची शक्यता आहे। मूर्तिजापूरचा हा जर काही भाग वगळला तर मूर्तिजापूरमध्ये हलका मध्यम स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो। तर त्यानंतर पातूर असेल, सोबतच बाळापूर असेल, अकोला आहे, त्यानंतर अकोट, तेल्हारा या संपूर्ण भागामध्ये मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस आज सायंकाळनंतर रात्री उशिरापर्यंत होऊ शकतो। विशेषतः तेल्हारा आणि अकोट या भागात काही ठिकाणी मुसळधार पाऊससुद्धा होऊ शकतो अशी शक्यता आहे। यानंतर बुलढाणा जिल्ह्याचा जर आपण लक्षात घेतलं, बुलढाणा जिल्ह्याच्या जवळपास भागामध्ये मध्यम जोरदार पावसाची शक्यता आहे। त्यामध्ये जळगाव, जामोद, मलकापूर, संग्रामपूर वगैरे हा जो भाग आहे, सोबतच मोताळा, खामगाव, चिखली, मेहकर, बुलढाणा, देऊळगाव राजा, शिंदखेड राजा या संपूर्ण भागामध्ये, लोणार वगैरे मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस आज सायंकाळनंतर रात्री उशिरापर्यंत होऊ शकतो आणि उद्यासुद्धा या संपूर्ण भागात पाऊस राहणार आहे आणि जोरदार पाऊस होऊ शकतो। तर उद्या सायंकाळनंतर बुलढाणा, अकोला आणि अमरावती या पश्चिम विदर्भाच्या भागात जोरदार पाऊस होऊ शकतो रात्री उशिरा। सोबतच 1 तारखेलासुद्धा अनेक ठिकाणी हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस या संपूर्ण भागात होऊ शकतो अशी शक्यता आहे। तर वाशिम जिल्ह्याच्या अनेक भागात आज मध्यम जोरदार तर काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे। विशेषतः वाशिम, इकडे रिसोड आहे या भागात जोरदार पावसाची शक्यता असून मंगरुळपीर भागात पावसाचा प्रभाव थोडे कमी राहू शकतो, मंगरुळपीर आणि कारंजा या भागात। परंतु वाशिम आणि लगतचा जो परिसर आहे तर यामध्ये जोरदार ते अतिजोरदार पाऊस होऊ शकतो। रिसोड वगैरे या संपूर्ण भाग, त्यानंतर उर्वरितही तालुक्यांमध्ये मध्यम जोरदार पावसाची शक्यता आज सायंकाळनंतर रात्री उशिरापर्यंत, तर काही भागात दुपारीसुद्धा या भागात थोडाफार पाऊस होऊ शकतो अशी शक्यता आहे। म्हणजे एकंदरीत आज आणि उद्या विदर्भाच्या अनेक भागात मध्यम जोरदार ते काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे। त्यामुळं या 2 दिवसाच्या पावसामुळं जे काही पेरण्या झालेल्या आहेत त्यांना जीवनदान मिळणार आहे। त्यामुळं शेतकऱ्यांनी काळजी करण्याची अजिबात गरज नाही। त्यानंतर पुन्हा एकदा जवळपास 30 आणि 1 तारखेपर्यंत हा पाऊस विदर्भाच्या अनेक भागात कमी अधिक प्रमाणात राहणार आहे। 1 तारखेनंतर मात्र म्हणजे 1-2 तारखेच्या दरम्यान ते 5 तारखेपर्यंत म्हणजे जवळपास 2 ते 5 या 3-4 दिवस विदर्भातील पावसाचं प्रमाण अतिशय कमी होईल, किंबहुना खंडसुद्धा पडू शकतो 2 तारखेपासून तर 5-6 तारखेपर्यंत। परंतु पुन्हा एकदा बंगालच्या सागरात एक तीव्र कमी दाब तयार होत असल्याने 6 तारखेनंतर मात्र पुन्हा एकदा विदर्भात पावसाचं वातावरण तयार होईल आणि मुसळधार स्वरूपाचा पाऊस 7, 8 आणि 9 किंवा 8, 9, 10 अशा 3 दिवस विदर्भाच्या अनेक भागात कोसळू शकतो अशी स्थिती आहे। त्यामुळं जी काही अडचण निर्माण झाली आहे गेल्या 1-2 दिवसात ती आजपासून दूर होईल। त्यामुळं चिंता करण्याची अजिबात गरज नाही। विदर्भातील ज्या कास्तकारांना चिंता लागून होती पावसाची तर ती आज दूर होईल अशी आपण आशा करूया आणि पुढच्या भागात नवीन माहितीसह नवीन भागात पुन्हा भेटूया। तोपर्यंत आपण आम्हाला रजा द्यावी। नमस्कार, धन्यवाद, जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र, जय विदर्भ।